नमस्कार. जय महाराष्ट्र. तर आपली आजची जी योजना आहे, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना आहे आणि तुमच्याकडे सुद्धा पतीचं आणि वडिलांचं आधार कार्ड नाही का? तुम्ही पण तुमच्या पतीपासून वेगळे राहत आहात का? किंवा तुमचे पती हयात नाहीत का? आणि तुमचे वडील हयात नाहीत का? मी हे का विचारत आहे? कारण आता सगळ्यांनाच तुम्हाला माहिती आहे, की आपल्याला ई-के-वाय-सी करायची आहे आणि ई-के-वाय-सीच्या अंतर्गत आपल्याला पती किंवा वडिलांचा आधार कार्ड नंबर द्यायचा होता. कारण त्याच्यावर आपल्याला ओ-टी-पी येणार होता आणि हे दिल्याशिवाय आपली ई-के-वाय-सी होऊच शकत नव्हती. तर या संदर्भामध्ये मी एक लाईव्ह घेतलेली आहे आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी त्या लाईव्हमध्ये दिली आहेत. त्याची लिंक मी खाली दिलेली आहे. आता अपडेट काय आहे, तर मी काल पण एक लाईव्ह घेऊन सांगितलं तुम्हाला, की आपल्याला महिला व बालकल्याण विभाग मंत्री अदिताई तटकरे यांच्याकडून जी अपडेट हवी होती आणि या अपडेटसाठी आपण जवळपास सप्टेंबरपासून ट्राय करत होतो. मी स्वतः अदितीताई तटकरे आपल्या महिला व बालविकास मंत्री त्यांना मी व्हॉट्सअप मेसेज केला, ट्विट केले, फेसबुक लाईव्ह घेतल्या, यूट्यूब लाईव्ह घेतल्या आणि त्यानंतर फायनली आपल्याला ही अपडेट मिळालेली आहे, की आता ज्या महिलांकडे पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड नाही त्यांनी ई-के-वाय-सी कशी करायची आहे. तर तुम्हाला सुद्धा अजून ई-के-वाय-सी करायची बाकी राहिलेली आहे का? या कारणामुळं तर नक्कीच तो व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये मी सर्व सांगितलेलं आहे, की ज्यांच्याकडे पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड नाही त्यांनी कुठले डॉक्युमेंट द्यायचे आणि ई-के-वाय-सी कशी करायची आणि तुम्हाला ही सगळी सुविधा कधी उपलब्ध होणार आहे, या सर्व विषयांवर मी माहिती दिलेली आहे. तर नक्कीच तो व्हिडिओ पहा, जी मी लिंक दिलेली आहे. त्याच्यावर तुमच्या काहीही कमेंट असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या चॅनलवरती ऑफिशियली मिळत आहेत. तर नक्कीच तुम्हाला ही अपडेट चांगली वाटली असणार आहे. परत भेटू तुमच्याच प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.